विश्रांती घेतोय. देव आमचं आता हे राहताना कुणकेश्वरात हा मग दरवर्षी नारळ देऊन भागवतो. या वर्षी स्वतःहून जाताना चल. कॅन्डल लाईट डिनर. मोबाईल लाईट डिनर. गाईज, मी प्राची. मी अक्षता. आम्ही आज चाललोय कुणकेश्वरला. येस, आज महाशिवरात्री आहे आणि आमचा देव रामेश्वर चालला आहे कुणकेश्वरांच्या भेटीला आणि एकदम राजेशाही थाटामध्ये. सो आता आम्ही वॉकिंग चालत जाणार आहोत. सकाळी इकडून आता 9:30-10 वाजेपर्यंत निघतील. तिथे तरी वाजणार रात्री 11च्या आसपास. खूप आज पूर्ण दिवस तिकडे. पूर्ण दिवस तिकडे जाऊ. सकाळी येऊ आम्ही घरी. येस. आणि भरपूर वर्षानंतर देव चाललाय कुणकेश्वरला. 40 वर्षानंतर चाललेत देव भेटीला कुणकेश्वरला. सो आपण आज बघूया पूर्ण ब्लॉग मध्ये की काय काय होते ते तुम्हाला दाखवू आम्ही. कसे देव भेटतात तिकडे कुणकेश्वरला, कसं सगळं आम्ही चालत जाणार आहे, कशामध्ये आमचं सोयी सगळ्या आहेत. हो, सगळं जेवण वगैरे सगळं त्यांनी सगळ्या सोयी ठेवल्यात. इवन आराम करायचा असेल तर आराम करण्यासाठी पण त्यांनी सगळं ठेवलंय. चलो आता देखते हे. बाय. चला बाय बाय. आपण आता जाऊया देवळापासूनच. केवढी गर्दी चालू झाली, एवढी गर्दी चालू झाली आत्तापासूनच. देवळात केवढी गर्दी आहे बघा. आतमध्ये पण आहे, बाहेर पण आहे ना. 40 वर्षांनी देव कुणकेश्वरला जातो. आपण आता मजा घेऊया. अरे आता देव येतील ना बाहेर, थोड्या वेळ काढतील आता. त्याचीच वाट बघतोय आपण. सगळी लोक याची वाट बघतायत कधी बाहेर काढतील याची. आईला भेटली का? मेरा शीख कुलकर्णी बस असले माझे महाराज असले पिछन. बोलते प्राची. थकली बिचारी. थकली नाही मग ऊन लागते जरा. मजा येते.
हा एक वेगळाच एक्सपिरियन्स. लोक पाण्यात देवांना घेऊन चालले, एकदम बघण्यासारखा मोमेंट आहे. सगळे थांबत येतोय, चालत सगळे थकलेत. जरा झाडाच्या खाली विश्रांती घेतोय, शांतीत बसलोय. मग पुढे जाऊ. जाम थकाला पण मजा महिनाभराचं चालणार आहे आज. आता एक्सरसाइज करायची गरज नाही. किती स्टेप चाललोय बघायचंय. स्टेप चाललोय बघ, 7000च्या वरती स्टेप झालेत. म्हणजे आम्ही एवढं चाललोय. म्हणजे आम्ही आताच हवा टाईट झाली. आताच सगळ्यांच्या हवा टाईट झालेत. यांना कुणकेश्वर पर्यंत आताची दुसरा गाव पार केलाय. खिचडीचा नाश्ता इकडे आम्हाला. खूप दमलो. हाँ यार, आता काय आहे, ठीक आहे यार. इतना तो चलना ही है भाई, इतना तो सह सकते एक्चुअली. देवाला भेटायला चाललो. आमची सोनताई दमली. सोनताई दमली आमची. सोनपारा सोनताई माफ करायला, हिच्या वतीने मी माफी मागते. ठीक आहे. काय ठीक नाहीये. तुम्ही पण या. तुम्हाला जर नाही रे, आता हा 40 वर्षांनी एकदा आलाय, तर आता किती वर्षांनी येईल अजून? नाही, आता दरवर्षी जाणार प्राची. हा, कारण ते भांडण झालेलं म्हणून नव्हतं गेलेलं. आता दरवर्षी जाणार ते. अच्छा ठीक आहे. दरवर्षीने जाणार. प्रत्येक गावी वेगवेगळी कथा असतात. ते दरवर्षी जाणार आता. दरवर्षी नाही जाणार. दरवर्षी नसतं. डाळ जरी असेल ना त्याच वर्षी. ही सांगते दरवर्षी असतं. म्हणजे जेव्हा ढासरी असणार तेव्हा हा, दरवर्षी नारळ जातो. नारळ जातो. देव दरवर्षी नाही जात. नारळ जातो. अच्छा, आता पुढच्या वर्षी असेल तेव्हा ते देव सांगणार त्याला, हुकूम देणार त्याला. अच्छा. दरवर्षी देऊ नारळ जातो पहिलं. हो. आणि आता किती वर्षाने जातं ते? आता काय सुरू झाली? आता जेवायला भेटी. खाण्याशिवाय कोणाला काय सुचत नाही. पण एक सोय चांगली इकडे. हा, खरंच. खायची प्यायची सगळ्या सोय आहेत. ते चाललेत ना दोघं, त्यांच्या मागून चला. आणि सगळ्यांची हे पण करतायत काळजी. हा, प्रत्येकाची काळजी येते. थम्सअप नाही, ज्यूस पण ठेवलाय, पाण्याच्या बाटल्या पण ठेवल्या आहेत, खिचडी, जेवायला पण आहे, नाश्ता पण आहे, सगळं काही आहे. म्हणून गाव इज बेटर. हा, इधर इथे पाठी. अरे आम्ही प्रेम. बनवलं की जंगलातून जायचं आहे ना, बनवलं तसं. हात धरून चालतायत. उद्या जोड्याने पाण्यात जाणार आहेत. सोनपारा आमच्या सोबत आहे. सोनपारा आमच्या सोबत आहे, है ना. तिथं असं खरंच वाटतं ट्रेकिंगला आले. पुढे पण बॅग आहे, मागे पण बॅग आहे, आणि वरती टोपी, आणि हातात पर्स आहे. चलो कोणीताई चाललोय आता एसटीने. फक्त मिठभाव पर्यंत 1 किलोमीटरसाठी एसटीने चाललोय, है ना. 1 किलोमीटरसाठी एसटीने चाललोय. एकच आहे रे, ते बोलले ना 1.5 किलोमीटर आहे तिथून.
तेवढं विश्रांती मिळाली पाहायला. आता विश्रांतीसाठी काय जेवणात वाटाण्याची भाजी आहे, परत हे काय लापसी आणि डाल राईस. एकदम गरम गरम जेवण आहे. लिंबू सरबत. कोणाला पाहिजे ऑलरेडी बाहेर ते आहे पॅकेट कोकम सरबतचं. किती कोकम सरबत पिणारी सकाळपासून. मला तर पोटात डवळे सगळं. हा गाडीवर मस्त. आता आम्ही पहिला देवांच्या पुढे आम्ही ये आता आम्ही सोबतच जाणार आहे भाई. खरं यार मगाशी एवढं चुकामुक झालेली. आम्ही त्या आता- टोकाला ते त्या हा टोकाला. ना आता बरोबर जाणार आम्ही. रांगोळ्या मस्त काढल्या. हो चाय भेटेल आता पुढे. सध्या काळी भेटली. चाय भेटेल पुढे. चायची आतुरता आहे आम्हाला. एवढं कोपऱ्यात का गेलीस चाय प्यायला? तुझी चाय थोडी कोण घेते? आय थिंक गुळाची चाय. हा चांगली लागली चाय. मला ना कंटाळा आला आता. आणि आपल्याला केवढं चालायचंय? अजून 8 किलोमीटर. ये सोच के पैर काप रहे भाई. वन सिप. कशी आहे चहा? एक नंबर ना. देव आमचं आता हे का आता ना कुणकेश्वरा हा मग दरवर्षी नारळ देऊन भागवतो. या वर्षी स्वतःहून जाताना चल मग ते कसं पाशाना घाम फुटता. पाषाणाला पुरा तो धोंडो आणा हा, पिंडी हा. त्याका पूर्ण घाम येऊन आंघोळ घालतो. मग तो शांत होसाठी कारंजे आणा डोक्यावर, त्याच्यात दुधाचे पिशवे नुसते पोळीत असतले वती. म्हणजे जोपर्यंत देव रिटर्न परत येत नाही दिवसभर पूर्ण. नावान चालू रवा पाया दुधाचा. समजलं का त्या आणि चांगले नसतं त्याला आपल्या भाव तेच होतो शेव हा, हा. येऊ गेल्यावर हा. तो भावा ना. मग माझी रही येऊता ग तू हय सांभाळ करतोस मग सांग परत पाठी. तेव्हा ते वाटतात ना कोणाक तरी. एवढं सामान्य गोष्ट ना. एवढा माणूस नाही ना म्हणजे होय, खरं आता हा ती बोलत होती, रडत होता देव. थांबलंय ना असं तो आता मला ते हिरल्यातलं माणूस सांगा देवळात काहीतरी सकाळी चालला मी थांबलंय नाही म्हणता. मी म्हणतात बरोबर सांग. नाही, खरं चांगलंय. होय निर्ल्यातल्या चांगल्या असं असं देवळात हात काढला म्हणून. पण काय झालं त्यांनी थांबलंय ना आता त्यांनी माझं चांगलं आता होय ना बरोबर करा आता चांगल्या. फोन पण खाली ठेवला. बसवूया ब्लॉग मध्ये बसवूया. सकाळपासून चालते सकाळपासून. आता रात्र झाली. मुझे घर जाना है. आता रात्र झाली. आता कितीला पोहोचणार? 11 बोलतायत. जेवायला 10 वाजता. जेवायचं अजून त्याच्यानंतर कोणती 10 वाजता पोहोचणार. अजून बरंच चालायचंय. 40 वर्षाचा प्रवास 1 दिवसात करतो. असं कसं होईल साध्या रस्त्याने पाठवून. कुछ तो होगा ही ना. धमाका. सगळे लोक आहेत इकडे. मांडी घाले सगळी लोक आहेत आता इथे बसली आहेत. ते तिथे आहे ना फुलं वगैरे ठेवले आहेत बघ. तिकडे देव ठेवतील आणि इथे आराम करायला ज्यांनी खामकाठी पकडली होती अच्छा त्यांना आराम करायला. आणि आता जेवण आहे. ये लवकर जेवण आहे. जाऊया आता जेवायला. जेवतोय चालतोय. हे बघा इथे मस्त लाइटिंग पण लावली. सजवलं इथे.
कॅन्डल लाईट डिनर, मोबाईल लाईट डिनर, समुद्र इथे. आणि आम्ही जेवायला बसले. पोचलो फायनली आपण कुणकेश्वरला. कुणकेश्वरचं मंदिर थोडं लांब आहे इथून. चालत फक्त अर्धा तास. चालत सकाळपासून चालत आलोय ना. हा सकाळपासून चालत आलोय. फायनली आत्ता पोचलो आणि राईस खातोय. मस्त आहे राईस. खरंच मस्त आहे. हा? कुठे गेली? बघ आई, बघ आई, बघा. भांड्यात ऑइल किती कमी तुला मिळेल ना ते जरा जास्त ऑइल होतं ते. माझ्याच्या थोडं कमी होतं. तळाचा कसा भरतात तसं तुझ्या ह्याच्यात. सगळे झोपलेत बिचारे, सगळे थकलेत चालून चालून. मस्तपैकी समुद्र किनारी वाळूमध्ये झोपलेत. गाडी पुढे गेल्याशिवाय कोणीही पुढे जाऊ नये. जेवण आपलं सर्वांचं झालेलं असेल तर आपण कृपया सर्वांनी विश्रांती घ्या. कोणी कृपया पुढे जाऊ नका.
आमची जत्रा आम्ही जत्रेत आहोत. आपण आता घरी चाललोय. फायनली इथे दर्शन घेतलंय आणि घरी चाललोय. ते काल पहाटे निघाले होते कुणकेश्वराच्या भेटीस आणि ते आज सकाळी 4 वाजता आपल्या मूळस्थानी आले. आणि ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या. खूप मॅजिकल गोष्टी होत्या. आणि तुम्हाला येता नाही आलं तर तुम्ही ब्लॉगमध्ये पूर्ण जर्नी बघू शकता. आणि नेक्स्ट टाईम तुम्ही नक्की या आमच्यासोबत. ह्या यात्रेचा तुम्ही भाग व्हा. तुम्हालासुद्धा आवडेल. मॅजिकल गोष्टी आहेत त्या तुम्हालासुद्धा बघायला मिळतील. सो नक्की या तुम्ही. थँक्यू.